श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। गुलमोहर शासकीय विश्रामगृहात आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या रूममध्ये 1,84,00,000 रोकड सापडल्याने राज्यात उडाली खळबळ। धुळे शहरात राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे त्वरित बंद करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी। धुळे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास आणि सुशोभीकरणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन। आणि धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंबईच्या 3 महिलांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील संतोषी माता चौकातील गुलमोहर या शासकीय विश्रामगृहात आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या रूममध्ये 1,84,00,000 रोकड सापडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे। विधिमंडळ अंदाज समितीसाठी जिल्ह्यातील विविध कार्यालयांकडून त्यांनी ही रक्कम प्रेमाची भेट म्हणून गोळा केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला। धुळे शहरातील संतोषी माता चौकातील शासकीय विश्रामगृहात आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या रूम नंबर 102 मध्ये सुमारे 2.25 कोटींची रोकड सापडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे। माजी आमदार अनिल गोटे यांनी स्वतः 9 ते 10 तास तळ ठोकून अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास भाग पडले आहे। महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीसाठी जिल्ह्यातील विविध कार्यालयांकडून त्यांनी ही रक्कम प्रेमाची भेट म्हणून गोळा केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे। महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समिती दिनांक 21 ते 23 मे असे 3 दिवस धुळे दौऱ्यावर आहे। जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांचा आढावा घेण्यासाठी ही समिती धुळ्यात आली आहे। या समितीत अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर, सदस्य आमदार सदाशिव खोत, आमदार मनीषा चौधरी, आमदार श्रीमती म्हात्रे, आमदार कैलास पाटील, आमदार शेखर निकम, आमदार किशोर पाटील, आमदार दिलीप बोरसे, आमदार काशीराम पावरा, आमदार किरण सावंत, आमदार हेमंत पाटील, आमदार राजेश राठोड यांचा समावेश आहे। या समितीच्या 3-4 दिवस अगोदरच आमदार अर्जुन खोतकर यांचे खासगी स्वीय सहाय्यक किशोर पाटील हे धुळ्यात दाखल झाले होते। त्यांच्या व पंटरांच्या नावे गुलमोहर विश्रामगृहाचे 4-5 रूम बुक झालेले होते। किशोर पाटील हे जिल्ह्यातील विविध कार्यालयांकडून ठराविक रक्कम गोळा करत असल्याची कुणकुण माजी आमदार अनिल गोटेंना लागली। त्यामुळे ते गुलमोहर विश्रामगृहातील हालचालींवर गेल्या 2-3 दिवसांपासून लक्ष ठेवून होते। यावेळी त्यांना काही संशयास्पद हालचाली जाणवल्या। पैशांची देवाणघेवाण होत असल्याची पक्की बातमी असल्याने बुधवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अनिल गोटे हे कार्यकर्त्यांसह गुलमोहर विश्रामगृहात दाखल झाले। त्यांच्यासोबत शिवसेना उभाटाचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, सलीम लंबू, डॉक्टर संजय पिंगळे, डॉक्टर अनिल पाटील, बंटी पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। अनिल गोटेंनी किशोर पाटील यांच्या रूम नंबर 102 च्या बाहेर ठाण मांडले। दरम्यान अनिल गोटे येण्यापूर्वीच किशोर पाटील यांनी रूमला कुलूप लावून पळ काढला होता। गुलमोहर विश्रामगृहात किशोर पाटील यांच्या रूम नंबर 102 मध्ये सुमारे 5 कोटी रुपये असल्याचा आरोप माजी आमदार गोटे यांनी केला। ही रक्कम विधानमंडळाच्या अंदाज समितीत सहभागी आमदारांना देण्यासाठी गोळा केल्याचा दावाही त्यांनी केला। तसेच या रूम मध्ये कारवाई करण्यासाठी पोलीस व लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनाफोनी केली, परंतु 2-3 तास होऊनही कारवाई होत नसल्याने त्यांनी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास ही माहिती प्रसार माध्यमांना दिली। शिवाय पक्षाचे नेते संजय राऊत यांनाही फोनद्वारे कळवले। खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया ट्विटद्वारे चोरांचे सरकार, चोरांना संरक्षण असे म्हणत सरकारच्या भ्रष्टाचारावर प्रहार केला। अनिल गोटे हे विश्रामगृहात ठाण मांडून असल्याने व कारवाई करण्यासाठी अडून बसलेले असताना शहरातील एका मोठ्या युवा नेत्याने मांडवली करण्याचा प्रयत्न केला। हा नेता रात्री 10 वाजता गुलमोहर रेस्ट हाऊस मध्ये आला। त्याने अनिल गोटेंशी मांडवली करण्याचा प्रयत्न केला, मात्र अनिल गोटेंनी त्याला कोणती दाद न देता त्याला हाकलून लावले। त्यामुळे या नेत्याने तेथून काढता पाय घेतला। जोपर्यंत या रूमची झाडाझडती होत नाही तोपर्यंत ठाण मांडून राहण्याची भूमिका अनिल गोटेंनी घेतली होती। अखेर रात्री 10:30 वाजता अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे व पोलीस गुलमोहर रेस्ट हाऊस मध्ये आले। त्यानंतर कुलूप तोडण्यापूर्वी पंचांना बोलवण्यात आले। रात्री 11 वाजता कुलूप तोडण्यात आले। यावेळी रूमची झडती घेतली असता 500-500च्या नोटा असलेल्या बॅगा आढळून आल्या। मोठ्या प्रमाणात रोकड असल्याने नोटा मोजण्याची मशीन मागवण्यात आली। 15 ते 20 मिनिटात नोटा मोजण्याची 3 मशीन आणण्यात आली। अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे व पंचांसमक्ष नोटा मोजण्याची कारवाई करण्यात आली। 3 मशीनद्वारे मोजणी केली। एकूण रक्कम 1,84,84,000 रुपये इतकी आढळून आली। पहाटे 4 वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती। तोपर्यंत अनिल गोटे देखील ठाण मांडून होते। अंदाज समिती धुळ्यात आल्यानंतर या समितीने कार्यालयांमध्ये अथवा शासकीय विश्रामगृहात बैठक घेणे अपेक्षित होते, परंतु या समितीने शहरापासून 10 किमी अंतरावर असलेल्या एका हॉटेलमध्ये बैठक घेतली। विशेष म्हणजे त्या ठिकाणी प्रसार माध्यमांनाही मज्जाव करण्यात आला। त्यामुळे शहरापासून लांब खासगी हॉटेलमध्ये बैठक घेण्याचे प्रयोजन काय असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे। शिवाय स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या रूम मध्ये सदर रकमेचे गबाड सापडल्यानंतर समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही। त्यामुळे या समितीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। सदरचा प्रकार गुलमोहर विश्रामगृह येथे सुरू असताना विधिमंडळ आमदारांच्या समितीत आलेले आमदार या समितीच्या अध्यक्षांसह सर्वांनी हळूहळू धुळे जिल्ह्यातून धुळे शहरातील
ऑफलाईन हॉटेलमधून विविध मार्गाने पळ काढला. या संदर्भात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्गावरील टोल तसेच सोलापूर धुळे महामार्गावरील टोल व सुरत महामार्गावरील टोल वरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज देखील प्रशासनाने ताब्यात घ्यावे अशी मागणी केली. तसेच गुलमोहर विश्रामगृहातील सीसीटीव्हीचे फुटेज आदल्या दिवशी सायंकाळी 6 वाजेपासून तर घटनेच्या कालावधीपर्यंत म्हणजे पंचनामा पूर्ण होईपर्यंत पोलीस प्रशासनाने ताब्यात घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की हे सगळं विरोधकांचं प्लांटेशन आहे आणि अनिल गोटे यांची जुनी सवय असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. आपण कसं बघता माझी जुनी सवय म्हणजे ते कधीपासून ओळखतात मला काय. आणि दर 6 महिन्यांनी पक्ष बदलून प्रेरक उड्या मारणाऱ्या माणसावर किती विश्वास ठेवायचा तुम्ही ठरवायचं. आणि समजा माझी जुनी सवय असेल काय लक्षात, पण त्या ठिकाणी 1,84,84,000 रुपये सापडले तर कोणाचे? हे तुमचे नाही तर काल दिवसभर पत्रकार बोंबलत होते तेव्हा काल यायला सांगायला. हा तुमच्या नावाने बोंबलत होते ना. हा पास तुमच्या पीएच्या नावाने आहे काय. तुमचा पीए 15/5/25 कशाला द्यायला धुळ्यात? 15/5/25 पासून काल 21/5/25 पर्यंत धुळ्यात होता. खरं खुलं करून घ्या. आरडीसी ऑफिस मध्ये जा, फुटेज गोळा करा, रेस्ट हाऊसचं फुटेज गोळा करा. काय तुम्हाला कळेल ना खरं कोण बोलतो खोटं कोण बोलतं काय. आणि कुठली गोष्ट आपल्या हातात चुकीची नाही. मग पैसे आणले कोणी, कशाने आणले आणि रस्त्यावर ठेवायचं काय कारण? मग का नाही पोलिसांना तुम्ही पाठवलं आधी? तुम्ही तर सरकारमध्ये आहे ना. किती अनिल गोटे आमच्यावर खोटा आरोप करतात, जा तुम्ही त्या ताब्यात घ्या. मी तर बसलो तुमच्या बरोबर 4:30 वाजेपर्यंत. हा काय एक कुत्रा आला का तिथे? कुठे काय झाले सगळे आमदार 12च्या 12? असं आहे की ते भीक मागून पैसे खाऊन दुसऱ्याच्या विषयावर जगणारा मी नाही. मी जे आहे ते सत्य सांगतो, स्पष्ट सांगतो. आणि माझी पहिली वेळ नाही. ज्या वेळेला पंचायत राज कमिटीचा मेंबर होतो त्याही वेळेला असेच मी पैसे पकडून दिले होते. पण त्यावेळेला कलेक्टर SP यांच्या समोर आणि जिल्हा परिषद CO यांच्या समोर हाऊसवर बाहेरच्या सर्किट हाऊसवर पैसे पकडून दिले. धुळे शहरात राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे त्वरित बंद करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. धुळे शहरात राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे त्वरित बंद करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे शहरामध्ये विविध प्रकारचे 2 नंबरचे अवैध धंदे सर्रासपणे चालू आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सट्टा पेढी, मटका, चक्री, अवैध गॅस, गांजा, कोरेक्स बॉटल, चोरट, गुटखा विक्री, बनावट दारू, चोरीचे भंगार, अवैध जनावर वाहतूक, वाळू तस्करी, डुप्लिकेट डांबर, केमिकल, टायगर, काला पिला, 4 पीस, चोरी व विमाच्या गाड्यांचे स्क्रॅपिंग अशा विविध स्वरूपाचे 2 नंबरचे धंदे धुळे शहरामध्ये सुरू आहेत. आमच्या माहितीनुसार धुळे शहरामध्ये जवळपास विविध प्रकारचे 380 ठिकाणी 2 नंबरचे अवैध धंदे सुरू आहेत. काही ठिकाणच्या 2 नंबर व अवैध धंद्यांना राजकीय व प्रशासकीय पाठबळ मिळालेले आहे. पोलीस विभागातील काही अधिकारी व कर्मचारी या अवैध धंद्यांना पाठबळ देत आहेत. यामुळे धुळे शहराचे वातावरण कलुषित झालेले आहे. गोरगरीब कष्टकरी जनतेकडून अवैध धंद्यांच्या मार्फत करोडो रुपये कमवून काही अधिकारी कर्मचारी गब्बर झाले आहेत. या सर्व गोष्टींमुळे धुळे शहरामध्ये गुंडगिरी, दादागिरी
चौकात टपोरी गुंड यांचे प्रमाण वाढलेले आहे. एवढेच नव्हे तर शहरात अनेकांकडे सर्रासपणे गावठी कट्टा, पिस्तूल, तलवारी, चॉपर, फायटर, बेकायदेशीर हत्यार दिसून येते. त्यांना कोणाचे भय राहिलेले नाही. धुळ्यातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांकडे हत्यारे दिसून येत आहे. ही धोकादायक बाब आहे. सदर 2 नंबरच्या अवैध धंद्यांना जनता कंटाळली आहे. या प्रकारामुळे धुळे शहरात नवीन बाहेरून लोक येण्यास घाबरत आहेत. धुळे शहराचा विकास खुंटलेला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार अवैध धंदे आहेत. तरी पोलीस प्रशासनाने तातडीने धडक कारवाई करून शहरातील अवैध 2 नंबरचे धंदे त्वरित बंद करावे. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून गावठी कट्टा, पिस्तूल, तलवारी, चॉपर, फायटर, बेकायदेशीर हत्यारे जमा करावे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मोठ्या स्वरूपात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, शशी बदाने, जोसेफ मलबारी, यशवंत पाटील, दीपक देवरे, शकीला बक्ष, भिकानेरकर, जगन ताकटे, जितू पाटील, अमीन शेख, बंटी वाघ, बरकत शाह, ज्ञानेश्वर पाटील, राजू मशाल, मंगलदास वाघ, समद शेख, मनोहर निकम, सुनील ऐरे, वाल्मिक मराठे, निखिल मोमय्यार, रामेश्वर साबरे, भटू पाटील, युनुस शेख, युसुफ शेख, वैभव पाटील, राजू चौधरी, निखिल वाघ, कल्पेश मगर, सागर चौगुले, राजेश तिवारी, अशोक गवळे, संजय मेतकर, स्वामिनी पारखे, शेख हुजूर, किसन ठाकरे, शेख सफीक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेऊन आम्ही एक अवैध धंद्यांच्या बाबतीत निवेदन दिलेलं आहे. आम्हाला या ठिकाणी सांगावं वाटतं की धुळे शहरामध्ये असंख्य ठिकाणी अवैध धंदे 2 नंबरचे धंदे चालू आहेत. त्याच्यात विविध प्रकारचे 12 ते 14 प्रकारचे धंदे, तस्करी वाळूची या ठिकाणी सट्टापिढी आहे, गुटख्याचं काम या ठिकाणी चालू आहे. त्याच पद्धतीने 4 पीस म्हणून आहे, भंगारच्या चोरीच्या गाड्या आहेत, अवैध जनावर वाहतूक आहे, असे 20 प्रकारचे चालू आहे. याच्यामुळे धुळे शहराचं वातावरण खराब होत आहे आणि अवैध धंद्यातून जे काही उत्पन्न तयार होतोय याच्यातूनच या धुळे शहरामध्ये जे खून असेल, दरोडे, चोऱ्या, माऱ्या याला जबाबदार अवैध धंदे आहेत. या निमित्ताने आम्ही अधीक्षक साहेबांना विनंती केली की जे अवैध धंदे ते त्वरित बंद करण्यात यावे. या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की या शहरामध्ये जे अवैध धंदे आहेत याच्यामध्ये सुद्धा या शहरात काही तरुणांकडे या पिस्तूल आहे, गावठी कट्टे आहेत आणि चॉपर आहेत, तलवारी आहेत. यावर सुद्धा कारवाई करणं गरजेचं आहे. हे जर वेळेवर रोखलं गेलं नाही तर शहर अतिशय चुकीच्या मार्गावर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या निमित्ताने आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून विनंती केली की त्वरित 2 नंबर धंदे करणारे, अवैध धंदे करणारे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही त्यांना विनंती केली. अमृत भारत योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या धुळे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास आणि सुशोभीकरणाचे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त धुळे रेल्वे स्थानकात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अमृत भारत योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या धुळे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास आणि सुशोभीकरणाचे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त शहरातील रेल्वे स्थानकावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमृत भारत अंतर्गत 130 रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरणाचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. अमृत भारत मध्ये धुळ्याच्या रेल्वे स्थानकाचा समावेश नव्हता. तत्कालीन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा करून अमृत भारत मध्ये धुळ्याच्या रेल्वे स्टेशनचा समावेश करून 9 कोटी रुपये मंजूर करून घेतले. या निधीतून आज धुळ्याच्या रेल्वे स्टेशनचे रूप पालटले आहे. रेल्वे स्थानकात प्रवेश करताच आल्हाददायक वातावरणाची अनुभूती येते. आजच्या स्थितीला अतिशय भव्य असे रेल्वे स्टेशन तयार झाले असून तेथे प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सर्व सुविधांचा गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने शुभारंभ करण्यात आला. यात प्लॅटफॉर्मवर नवीन सीओपीचे काम, पुरुष आणि महिलांसाठी सामान्य शौचालय, दिव्यांगांसाठी शौचालय, प्लॅटफॉर्मवर व फिरत्या क्षेत्राचे नवीन फरशी, नवीन व्हीआयपी कक्ष, रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सर्व कार्यालयांचे नूतनीकरण, जनरल वेटिंग हॉल, कमांडर वेटिंग रूम, प्रवेश आणि निर्गम गेट, रेल्वे गाड्यांची घोषणा प्रणाली, सायनेज बोर्ड, कोच इडिकोर, ट्रेन इन्फॉर्मेशन सिस्टीम बोर्ड, हेरिटेज नॅरो गेज कोच मध्ये नवीन बुकिंग ऑफिस, आजूबाजूच्या क्षेत्राचा विस्तार, कारंजे असलेले नवीन मोठे सुंदर भाग, फिरत्या क्षेत्रात आणि कंपाऊंड वॉल मध्ये सुंदर सजावटीची रोषणाई, स्टेशन साइन बोर्ड तसेच नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन आणि जनरेटर असा आधुनिक सुविधांचा समावेश आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाने, डॉक्टर सुशील महाजन, माजी महापौर जयश्री आईराव, प्रतिभा चौधरी, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, यशवंत येवले, हेमंत मराठे, किशोर जाधव, भगवान देवरे, रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी अनुराग मेश्राम, धुळे रेल्वे स्थानकाचे प्रबंधक संतोष जाधव, राहुल अग्रवाल आदी उपस्थित होते. 103 शहरांची निवड करण्यात आली. त्यावेळेस 102 शहरांची झालेली होती. पण आपल्या धुळे शहराचं नाव त्याच्यात नव्हतं. आणि मला जसंही समजलं त्यावेळेस आपले राज्यमंत्री
साहेब होते आणि कॅबिनेट मंत्री अश्विनीजी होते, त्या दोघांकडे बसून धुळ्याचं नाव याच्यात इन्क्लूड केलं आणि 9 कोटी 13 लाख रुपयाची कामं आज इथं झालेली आहे. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कामांमध्ये या स्टेशनचं आधुनिकीकरण करण्यासाठी एकात्मिक वाहतूक आणि जागतिक दर्जाचा प्रवासी सुविधा मिळवण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर नवीन COPचं काम आहे. पुरुष आणि महिलांसाठी सामान्य शौचालय, दिव्यांगजन शौचालय, प्लॅटफॉर्मवर व फिरत्या क्षेत्राची नवीन फरशी, नवीन VIP कक्ष, रेल्वे कर्मचाऱ्यांचे सर्व कार्यालयाचे नूतनीकरण, जनरल वेटिंग हॉल, कमांडर वेटिंग रूम, प्रवेश, निर्गम गेट, रेल्वे गाड्यांची घोषणा प्रणाली, सायनेज बोर्ड, कोच इंडिकोर, ट्रेन इन्फॉर्मेशन सिस्टीम बोर्ड, हेरिटेज नॅरो गेज कोच रूम, नवीन बुकिंग ऑफिस, आजूबाजूच्या क्षेत्राचा विस्तार, कारंजे असलेले मोठे सुंदर बाग, फिरत्या क्षेत्रात कंपाऊंड वॉलमध्ये अशा सगळ्या गोष्टीने पूर्ण रूप बदललेलं आहे. आणि जेव्हा आपण आपल्या रेल्वे धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल रुग्णांना विशिष्ट धर्माच्या पुस्तकांचे वाटप करण्यासह त्यांचे वाचन केल्यास तुमचे असाध्य रोग दूर होतील, तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या संपुष्टात येतील असे सांगत धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंबईच्या 3 महिलांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल रुग्णांना विशिष्ट धर्माच्या पुस्तकांचे वाटप करण्यासह त्यांचे वाचन केल्यास तुमचे असाध्य रोग दूर होतील, तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या संपुष्टात येतील असे सांगत धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न सुरू होता. याबाबत शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असता संबंधित युवतीसह महिलेला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल रुग्णांना सकाळी काही युवती व महिला विशिष्ट धर्माच्या पुस्तकांचे वाटप करत होत्या. एवढ्यावरच न थांबता या युवतींनी या पुस्तकांचे वाचन करण्यासह तुम्ही धर्म परिवर्तन केल्यास तुमचे सर्व असाध्य रोग दूर होऊन तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या संपुष्टात येतील, तसेच तुमच्या आयुष्याचे कल्याण होईल असा सल्लाही देत होत्या. रुग्णालयात गेलेल्या एका कार्यकर्त्याने हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर युवतींसह महिलांना अटकले असता त्या तेथून तातडीने निघून गेल्या. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी संबंधित युवतींच्या मागे त्या कुठे जातात हे पाहण्यासाठी 2 जणांना पाठवले. तसेच याबाबत आमदार अनुप अग्रवाल यांना दूरध्वनी करत माहिती दिली. दरम्यानच्या काळात या युवती व महिला शहरातील रासकर नगरमधील एका घरात गेल्या. त्यांची माहिती आमदार अग्रवाल यांना मिळाल्यानंतर ते पदाधिकाऱ्यांसह रासकर नगरमधील संबंधित घरी पोहोचले. त्यांनी घरात पाहणी केली असता तेथे विशिष्ट धर्माची धर्म परिवर्तन घडवून आणण्यासाठीची 1,500 ते 2,000 पुस्तके आढळून आली. याबाबत आमदार अग्रवाल यांनी संबंधित घरातील महिलेसह युवतींची चर्चा करत माहिती घेतली. त्यात मुंबई येथील या युवती व महिला 3 ते 4 दिवसांपासून या घरात राहत असल्याचे समजले. यानंतर आमदार अग्रवाल यांनी शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. पोलीस त्वरित रासकर नगरमध्ये दाखल झाले व त्यांनी घराची पाहणी करत तेथे विशिष्ट धर्माचे धर्म परिवर्तनासाठी वापरली जाणारी पुस्तके आढळून आली. शहर पोलिसांनी ही सर्व पुस्तके ताब्यात घेत संबंधित युवती व महिलेला ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रेखा धनराज सैंदाने वय 40, शालोम धनराज सैंदाने वय 18, दोघे राहणार रूम नंबर 30, महात्मा गांधी चाळ, हनुमान नगर, कांदिवली, मुंबई. सुषमा अंकुर वर्मा वय 29, राहणार रूम नंबर 15, एकविरा सोसायटी, चारकोप, कांदिवली, मुंबई अशी महिलांची नावे आहेत. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. गुलमोहर शासकीय विश्रामगृहात आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या रूममध्ये 1,84,00,000 रोकड सापडल्याने राज्यात उडाली खळबळ. धुळे शहरात राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे त्वरित बंद करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी. धुळे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास आणि सुशोभीकरणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन. आणि धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंबईच्या 3 महिलांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.